या बातमीचे प्रायोजक आहेत डॉक्टर असद उल्ला खान इंग्रजी माध्यम शाळा आणि ज्युनियर कॉलेज सोलापूर। इच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक व क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आणि इच्छा भगवंताची परिवाराचे संस्थापक तथा आधारस्तंभ लक्ष्मण जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून रविवारी सकाळी प्रभाग क्रमांक 22 येथील सेटलमेंट ग्राउंड येथे मोफत सर्वरोग निदान शिबिर आणि आपला दवाखाना या आरोग्य सेवेचा शुभारंभ करण्यात आला। दरम्यान सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार देवेंद्र कोठे, इच्छा भगवंताची परिवाराचे आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, राष्ट्रवादी शहर सेक्रेटरी प्रमोद भोसले, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा संगीता जोगधनकर, राष्ट्रवादी युवती अध्यक्ष किरण माशळकर, रुक्मिणी जाधव, सोलापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी अजित बोराडे, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष प्रमिला स्वामी, बिराजदार मावशी, राष्ट्रवादी शहर सरचिटणीस संगीता गायकवाड यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने शिबिराचा शुभारंभ करण्यात आला। या आरोग्य सेवेचा शुभारंभ आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत लहान बालक, गर्भवती माता आणि ज्येष्ठ नागरिक या तिघांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले। या शिबिराच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा मिळतील, तसेच नागरिकांना आरोग्य विषयक माहिती, मोफत औषधोपचार या पुढील काळात होईल अशा खात्री प्रास्ताविकात किसन जाधव यांनी व्यक्त केली। या शिबिरात विविध आजारांची तपासणी करण्यात आली, ज्यात मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार इतर सामान्य आजारांचा समावेश होता। शिबिरामुळे गरजू लोकांना आरोग्य सेवा मिळाली। आपला दवाखाना या माध्यमातून आरोग्य सेवेत आणखीनच सुधारणा होणार आहे। या शिबिरामुळे आरोग्य सेवा आणि जनजागृती वाढण्यास मदत होते। हा उपक्रम इच्छा भगवंताची परिवाराने राबवला हे कौतुकास्पद आहे। या पुढील काळात देखील महायुतीतील घटक पक्ष म्हणून प्रभाग 22च्या सर्वांगीण विकासासाठी यापुढील काळात भरघोस निधी उपलब्ध करून देईन अशी ग्वाही दिली। दरम्यान आमदार देवेंद्र कोठे यांनी इच्छा भगवंताची परिवाराचे सर्वेसर्वा संस्थापक लक्ष्मण जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या। सदर आरोग्य शिबिरास माजी नगरसेवक तौफिक शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सचिव इरफान शेख, आसिफ राजे शेख, सलीम नदाफ, वसीम शेख, जावेर जेडी, साबिल आडते, अखिल नाईकवाडी आदींनी किसन जाधव यांनी राबवलेल्या उपक्रमाचे कौतुक केले। काम करू शकतो, लोक आपल्यापर्यंत पोहोचू शकतात। माझ्या प्रचाराच्या वेळेस माझी जी टीम होती किंवा माझी पत्नी घरी आल्यानंतर सांगायची की किसन दादा संतोष भाऊ आवर्जून उल्लेख करावा की प्रत्येक घरातल्या व्यक्तीला नावानिशी हाक मारून बाहेर बोलवायचे। म्हणजे ही कुठेतरी लोकांमध्ये आपण फिरल्यानंतरच आपली ही ऋणानुबंध होते। मी देखील तात्यांच्या सहवासात महेश अण्णांच्या तालमीत तयार झालो। 10 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं। आम्हाला काम करताना कळतं की समोर श्रीकांत गायकवाड उभारलेले आहे, तिथे पलीकडे माऊली जोरक आहे, तिकडे अमोल जगताप काम करतायत, आमचे स्वामी कॉन्ट्रॅक्टर काम करतायत, तिकडे माझा आमचा जय पतंग याचा कार्यक्रमाला आलेला आहे। ही लोकांची ज्यावेळेस आपली अशी थेट जवळीकता निर्माण होती त्यावेळेसच आपण समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतो आणि त्याचा निश्चितच येणाऱ्या काळात सगळ्यांसाठी एक आदर्श असं उदाहरण म्हणजे आमचे किसन दादा जाधव आहेत। हे निश्चितच एक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत। आज सोशल मीडियाचा जमाना आहे, सोशल मीडियावरती टाकल्याशिवाय व्यक्त झाल्याशिवाय आपण पोहोचत नाही। त्यातही ते पाऊल सगळ्यांपेक्षा पुढे आहेत। म्हणजे पोस्टवर पोस्ट कोणाचा वाढदिवस असो, कोणाचा सत्कार असो, आज कोणाचा सोलापुरात सत्कार झाला की सकाळचा सत्कार रायगडला असतंय की संध्याकाळचा सत्कार एखादा सोलापुरात असतंय, परत परवा दिवशी पोस्ट एखादी मुंबईतल्या पक्षाच्या बैठकीला असते। म्हणजे पक्षाला वाहून घेऊन लोकांची कामं होण्यासाठी, आपल्या भागामध्ये जास्तीत जास्त विकास होण्यासाठी हे खऱ्या अर्थाने किसन दादा या ठिकाणी प्रयत्न करतायत। मी आमदार झालो, आमदारांना निधी एप्रिल महिन्याच्या 25 पासून मिळणार आहे, परंतु आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार असतील, एकनाथभाई शिंदे असतील आणि विशेष करून जयकुमार गोरे साहेबांनी त्यांच्या पालकमंत्रीच्या अधिकारातून मला 12 कोटी रुपयाचा विशेष निधी दिला। आणि हे निधी देताना मी नगरसेवक या भागाचे नेते म्हणून दादांना फोन केला, भली मोठी 4-5 कोटीची यादी माझ्याकडे सादर करून दिले आणि हे सगळे कामे करावं लागतात। मी म्हणलं दादा आता आपण पुढे करूयात
आता मला फक्त 12 कोटी मतदारसंघासाठी येतात, तर थोडं तुम्ही प्राधान्यक्रमाने एखादं काम सांगा 50-1 लाखाच्या. नाही म्हणजे मला 2 कोटी रुपये पाहिजे, मला अमुक एवढं तुम्ही दिलं पाहिजे, हे करून या भागात विकास झाला पाहिजे, हे करून ते म्हणजे 100% तुम्ही दिलेली एकही कामं मी शिल्लक ठेवणार नाही. तुमची सगळी कामं मी प्राधान्याने करतो. परंतु आता मार्चच्या आधी एक रस्ता मला असं सांगा की जे मी आता खूप गरजेचं करण्यासाठी, त्यावेळेस त्यांनी आवर्जून सांगितलं की हे आदिशक्ती चौकडनं सलगर वस्ती पोलीस स्टेशनला जाणारा हा रस्ता खूप मोठा आहे आणि हा दोन्ही विधानसभेचा बॉर्डर असलेला रस्ता आहे आणि तो अनेक वर्ष रखडलेला आहे. दादा हा रस्ता करा. मला त्याची एस्टिमेट फार मोठा आहे, ते काय 50 लाखात रस्ता बसत नाही. नाही हाच रस्ता तुम्ही मला दिला पाहिजे. आणि त्यांच्या विनंतीला मान म्हणून जवळपास 90 लाख रुपयाचा रस्ता आपण मंजूर केलेला आहे. उद्याच्या 2-4 दिवसात तुझे टेंडर सुद्धा निश्चितच प्रसिद्ध होणार आहे. दादा काळजी करू नका, या 90 लाखावर थांबलो नाही. तुम्ही असतील, नागेश अण्णा असतील, त्यांनी दिलेली जवळपास 4 ते 5 कोटी रुपयाची निधी ही सगळी 24-25 आणि 25-26च्या निधीमध्ये 100% उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी असेल, हा विश्वास दिलो. आणि मी जर काय कुठं कमी पडलो तर तुमची पोच फार लंबी आहे. तुम्ही डायरेक्ट त्यांच्याकडे राज्याच्या चावी आहेत, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही हाताने निश्चितच निधी आणताल आणि त्या निधीसाठी मी असतील, संतोष भाऊ असतील, आमच्या संगीताताई असतील, ह्या सगळेजण आम्ही तुमच्या सोबत येऊ, हा विश्वास देऊ. इथल्या लोकांनी निश्चिंत राहावं. आजपर्यंतचा विकासाचा बॅकलॉग निश्चितच येणाऱ्या काळात आम्ही महायुती म्हणून या ठिकाणी पूर्ण करू, हा विश्वास देतो. आता सूत्रसंचालन करणाऱ्या आमच्या ऐश्वर्याताईंनी सांगितलं की सोलापूरचा विमानसेवेचा प्रश्न निकाली लागला, सोलापूरचा पाण्याचा प्रश्न निकाली लागला. मी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व महायुतीचे आभार मानतो की सोलापूरची विमानसेवा सुरू होते. आज गोव्याला जरी ही विमानसेवा सुरू होत असली तर निश्चितच येणाऱ्या कालावधीत लवकरात लवकर मुंबईला देखील सोलापूरची विमानसेवा सुरू होईल. आणि फक्त मुंबईच नाही तर अन्य ठिकाणी सुद्धा जे हैदराबाद असतील, बेंगलोर असतील, तिरुपती असतील, याही ठिकाणी आपली विमानसेवा सुरू होईल. महिला मोठ्या संख्येने पाण्याचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो की आज तुम्हाला जे आठवड्यातनं एकदा 8व्या-9व्या दिवशी पाणी येत आहे, इतके वर्ष तुम्ही सहन केलं. आज दुहेरी पाईपलाईन पूर्ण झाली आहे, पाकणीला पाणी आलंय. पुढच्या 15 दिवसात ते पाणी सोरेगावला येईल आणि टेस्टिंग झाल्यानंतर तुमच्या नळाला किमान आठवड्यातनं 2दा पाणी देण्याची जबाबदारी आमची असेल. आणि निश्चितच ज्यावेळेस आमची WTP पाकणीचं काम पूर्ण होईल त्यावेळेस 1 दिवस आड पाणी आम्ही पुढच्या वर्षभरात निश्चितच सोलापूरकरांना देण्याचा शब्द आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्त आपल्याला देतो. आणि पुनश्च एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन, विशेषतः किसनदादा जाधव असतील, नागेशअण्णा गायकवाड असतील व माझे भाचे चेतनदादा असतील, या सर्वांना येणाऱ्या मी या भागाचा आमदार म्हणून आणि विशेषतः कोठे परिवार म्हणून तुमच्या सोबत भक्कमपणे उभा राहील, हा विश्वास पुन्हा एकदा तुझ्या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मामा जाधव यांच्या वाढदिवसाचं नियोजनातून आज या ठिकाणी आपला दवाखान्याचा शुभारंभ या ठिकाणी करत आहोत. हा उद्देश आपला दवाखाना सुरू करण्याचा मानस एकच होता दादा, की गेल्या साधारण 20-25 वर्षापूर्वी या ठिकाणी आमचा जो भाग आहे म्हणजे या भागामध्ये भटके विमुक्त जाती समाजाचे कैकाडी असेल, टकारे असेल, पांगूर असेल, पंजाब बाळ समाजाचे असेल, रजपूत असेल, भटका विमुक्त समाज असेल, पारधी समाज असेल, हा सर्व समाज या ठिकाणी बंदीच्या तारेमध्ये ब्रिटिश कालखंडामध्ये स्वातंत्र्यपूर्वीच्या कालखंडामध्ये या समाजाला बंदिस्त करून ठेवलं होतं. आणि त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान या ठिकाणी आले आणि त्यांनी या तारीच्या कुंपणांचा समाज लागला, त्या समाजाला मुक्त केलं. त्यामुळे या भागाला विमुक्त असं संबोधलं जातं. या विमुक्त झोपडपट्टी भागामध्ये 25 ते 30 वर्षापूर्वी या ठिकाणी सरकारी हॉस्पिटल उपलब्ध होता, परंतु कालांतराने तो हॉस्पिटल बंद झाला. आणि या ठिकाणी भरणे मामांच्या माध्यमातून, दक्षिण मामांच्या माध्यमातून येथील भागातील नागरिकांना आरोग्याची सुविधा उपलब्ध व्हावं, आरोग्याचं जे प्रश्न ते सोडवले जावं, हा मानस मी असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशअण्णा गायकवाड असेल, आम्ही दोघांनी ठरवलं की बाबा आपल्या भागासाठी, आपल्या लोकांसाठी जो 25 वर्षापूर्वी शासकीय दवाखाना या ठिकाणी कार्यरत होता तो बंद पडलेला होता, तो दवाखाना सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आपला दवाखाना सेंटर या ठिकाणी सुविधा उपलब्ध केले. आणि या दवाखान्याच्या माध्यमातून येथील गरीब जनतेला, जे गरीब जनता आहे, ज्या जनतेला उपलब्ध सुविधा होत नाहीत, म्हणजे
मेडिकलच्या सुविधा उपलब्ध होत आहेत, त्यांच्यासाठी हा प्राथमिक उपचार केंद्र या ठिकाणी सुरू करण्याचा मानस आज या ठिकाणी केलेला आहे. आणि इच्छा भगवंताच्या बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतून देखील विविध उपक्रम या भागात घेतले जातात. उदाहरणार्थ आरोग्य शिबिर असेल, लोक शिक्षणपर लोकजागृतीचे कार्यक्रम असतील, विविध महिलांसाठी सक्षमीकरणासाठी काम असेल, असे विविध उपक्रम संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. त्याच पद्धतीनं क्रीडा क्षेत्रामध्ये देखील आपल्या संस्थेच्या माध्यमातून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा असेल, जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा असेल, असे उपक्रम घेतले जातात. क्रिकेटच्या स्पर्धा तरुण खेळाडूंना वाव मिळावं या उद्देशातून क्रिकेट स्पर्धा भरवल्या जातात. व्हॉलीबॉल स्पर्धा, बास्केटबॉल स्पर्धा असेल, विविध क्रीडा क्षेत्रात देखील आपल्या इच्छा भगवंताच्या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम तरुणांना, क्रीडाप्रेमींना त्याचा व्यासपीठ उपलब्ध व्हावं हा मानस लक्षात ठेवून क्रीडा क्षेत्रामध्ये देखील काम केलं जातं. त्याच पद्धतीनं आपल्या भागामध्ये अनेक भक्तगण हे देवीचे भक्तगण आहेत. आपण आपल्या इच्छा भगवंताच्या बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून इच्छा भगवंताच्या नवरात्र मंडळाची स्थापना केली आहे. आणि त्या नवरात्र मंडळातून तमाम देवी भक्तांना विविध उपक्रम म्हणजे उदाहरणार्थ महिला बालकांना मदत देखील घेऊन आपण होम मिनिस्टर सारखा उपक्रम त्या ठिकाणी राबवतो. आणि 9 दिवस महिलांसाठी विविध उपक्रम त्या ठिकाणी त्या संस्थेच्या माध्यमातून त्या मंडळाच्या माध्यमातून राबवतो. स्वागत है आपका डॉक्टर असदुल्ला खान स्कूल में, जहां बच्चों को मिलता है एजुकेशन और ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट का परफेक्ट कॉम्बिनेशन। हमारा सीबीएसई बेस्ड करिकुलम हर बच्चे की एकेडमिक और पर्सनल ग्रोथ को ध्यान में रखते हुए डिजाइन किया गया है। डॉक्टर असदुल्ला खान स्कूल का 10 एकड़ का स्प्रॉलिंग कैंपस सोलापुर का सबसे बड़ा स्कूल कैंपस है, जो स्टूडेंट्स को बेस्ट लर्निंग और एक्स्ट्रा करिकुलर फैसिलिटीज प्रोवाइड करता है। हम बच्चों के लिए स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटीज ऑफर करते हैं। एडवेंचर फील्ड प्ले पार्क, फुल्ली इक्विप्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिसमें फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट और एथलेटिक्स गेम्स शामिल है। स्टूडेंट्स की मेंटल और फिजिकल ग्रोथ के लिए इंडोर स्पोर्ट्स अरीना, मार्शल आर्ट्स और सेल्फ डिफेंस सेशंस भी दिए जाते हैं ताकि उनमें कॉन्फिडेंस और स्ट्रेंथ डेवलप हो। हमारी इंग्लिश लैंग्वेज लैब स्टूडेंट्स को कम्युनिकेशन स्किल्स और फ्लुएंसी इनहेंस करने का एक परफेक्ट प्लेटफॉर्म देती है। डॉक्टर असदुल्ला खान राइफल शूटिंग रेंज एंड अकेडमी जैसे यूनिक एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज भी हमारे स्कूल का एक स्पेशल हाईलाइट है, जो स्टूडेंट्स में फोकस और डिसिप्लिन डेवलप करते हैं। डिजिटल और स्पेशियस क्लासरूम्स के साथ हम इंश्योर करते हैं कि बच्चों को एक मॉडर्न और कंफर्टेबल लर्निंग एनवायरनमेंट मिले। 100+ वाइब्रेंट एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज और बड़े इवेंट्स जैसे एनुअल फेस्टिवल, स्पोर्ट्स मीट, फूडिस्तान और भी कई एक्साइटिंग प्रोग्राम्स के साथ हम ये इंश्योर करते हैं कि स्टूडेंट्स हमेशा एक्टिव, हेल्दी और फुल्ली इंगेज्ड रहे। सेफ्टी हमारी टॉप प्रायोरिटी है। 24/7 सीसीटीवी सर्विलेंस के साथ हम इंश्योर करते हैं कि आपका बच्चा एक सेफ और सिक्योर एनवायरनमेंट में रहे। हमारे वेल क्वालिफाइड और एक्सपीरियंस टीचर्स स्टूडेंट्स को इंटरैक्टिव और इंगेजिंग तरीके से पढ़ाते हैं ताकि स्टूडेंट्स की क्यूरियोसिटी और क्रिएटिविटी बढ़े और उनका ओवरऑल डेवलपमेंट हो। एडमिशंस ओपन, आज ही एनरोल करें और अपने बच्चों को एक वर्ल्ड क्लास एजुकेशन का एडवांटेज दीजिए। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।